भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट। या देशात क्रिकेट हा सुट्टीसारखा मानला जातो। भारतात आज फक्त मुलंच नाही तर मुली देखील क्रिकेट या खेळात नावारूपाला येत आहेत। गेल्या काही काळात भारतीय महिला संघानं दमदार कामगिरी करत जगावर छाप सोडली आहे। अशाच एका महिला क्रिकेटरबद्दल जाणून घेऊया। माझं नाव सायली सातघरे। मी राहायला आता मुंबईत आहे आणि माझं शिक्षण मी B.Com केले रिझवी कॉलेज। मी आता 22 वर्षाची आहे। मी क्रिकेट खेळायला सुरू केलं जेव्हा मी 9 वर्षाची असेल आणि आतापर्यंत मी मुंबई अंडर-19, मुंबई अंडर-23 आणि सिनियर वुमेन्सला रिप्रेझेंट केले। वेस्ट झोन अंडर-19, 23 आणि सिनियर वेस्ट झोन आत्ता नोव्हेंबरमध्ये जे T20 झाले त्याच्यात मी केले। मी फास्ट बॉलर आहे, राईट आर्म फास्ट बॉलर आणि मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करते। मी ॲक्च्युली सुरू केलं तेव्हा माझा भाऊ कझिन आहे तो जायचा अकॅडमीमध्ये, तर आम्ही तेव्हा खाली खेळायचो असंच बिल्डिंगमध्ये। त्यात मग तो जायला लागला तेव्हा मग घरवाले ॲक्च्युली स्वतःहून बोलले की तू पण जॉईन कर, आपण करू शकतो, ट्राय करू शकतो। तसं माझं सुरुवात झाली ॲक्च्युली आणि घरून ॲक्च्युली खूप सपोर्ट आहे। मला असं कधी नाही म्हटलं नाही आहे, तर चांगला सपोर्ट आहे पेरेंट्सकडून, इवन बाकी रिलेटिव्सकडून पण। घरातून काही स्ट्रगल नाही मिळालं, म्हणजे खूप सपोर्ट आहे। स्वप्न तेच आहे मेन की इंडियासाठी खेळू आणि वर्ल्ड कप खेळू। सो त्याच्यासाठी अजून खूप मोठी जर्नी आहे, पण तेवढाच मेहनत करण्यासाठी पण मी रेडी आहे आणि होपफुली खेळेन लवकरच। बॅड पॅच म्हणजे मी ॲक्च्युली लहान वयापासून खेळायला सुरू केले, सो मी माझं दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये कधी मी लक्ष दिलं नाही। जे आहे ते फक्त क्रिकेटमध्येच तेवढं आहे। सो बॅड पॅच म्हणाल तर क्रिकेटमध्येच असेल की 1-2 वर्ष जे होते तेव्हा चांगला परफॉर्मन्स नाही झाला किंवा असं काय, पण त्यावेळी घरवाले किंवा कोचेस आहेत त्यांच्या सपोर्टमुळे त्याच्यामधून मी बाहेर आली आहे। म्हणजे असं कधी कधी होते की बिलकुल रन्स नाही होत किंवा बिलकुल विकेट्स नाही मिळत, सो त्याच्यामुळे कधी कधी क्रिकेटच्या बाहेरच्या आयुष्यामध्ये पण थोडं स्ट्रगल वाटतं, पण तेव्हा घरचा सपोर्ट असतो, सो ती वेळ पण निघून जाते। बघणारे तर मला खूप लोक बोलले आहेत की चांगलं टॅलेंट आहे आणि हे खूप कॅपॅसिटी आहे, की जेवढं मी आत्ता करते त्याच्यापेक्षा मी खूप अजून जास्त चांगलं करू शकते। सो आता तेच एम आहे की जेवढा माझ्याकडे पोटेन्शियल आहे तो पूर्ण करीन मी, आणि जर मी तसा परफॉर्मन्स करत राहिली तर नक्कीच मग इंडिया खेळू शकतो। म्हणजे जसा प्लॅन असतो सगळ्या गोष्टी तशा नाही होत, सो तिकडे त्यावेळी रिॲक्ट करणं खूप इम्पॉर्टंट असते। सो मेन तर तेच आहे की जे माझ्याकडे आहे तेवढं मी 100% ग्राउंडवर देऊ। एक असेल आम्ही अंडर-23मध्ये जेव्हा फायनल्स जिंकलेलो मुंबई, आणि इवन 19ची फायनल जिंकलेलो ते, पण त्याच्यापेक्षा आत्ता जेव्हा वेस्ट झोनची टीम अनाऊन्स झाली तेव्हा खूप चांगलं वाटलेलं। घरवाल्यांना पण खूप म्हणजे अशी खुशी झाली। अजूनपर्यंत इंडियाने वर्ल्ड कप जिंकला नाही आहे, सो मला इंडिया खेळून फक्त तेवढंच नाही पण वर्ल्ड कप एक जिंकण्याचा तो मोठा गोल आहे। मुली जेव्हा क्रिकेट चालू करतात तर मे बी त्यांना थोडं स्ट्रगल असेल किंवा मला आता घरून सपोर्ट आहे, पण खूप जण असे असतात की ज्यांना नसतो। पण आय थिंक पेरेंट्सना पण हे सांगेन की सपोर्ट करा, जर त्यांना ती गोष्ट आवडते करायला तर ते त्याच्यात चांगलं करतील। आणि आता जसं वुमेन्स क्रिकेट पुढे चालू आहे तर खूप अपॉर्च्युनिटीज आहेत आणि खूप मोठं होईल। जसं मेन्स क्रिकेट झालं तसं वुमेन्स क्रिकेट पण लवकरच इंडियामध्ये खूप मोठं होईल। सो तेवढंच आहे की मेहनत करत राहा आणि जे पण मॅचेस किंवा जे पण गेम्स करतील आपलं 100% द्या।